प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांचे पडघम वाजलेले आहे। निवडणुकांचे हजारो उमेदवारांनी, इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहे। तर त्यातल्या बऱ्याचशा उमेदवारांनी माघारीच्या दिवशी माघार सुद्धा घेतलेली आहे। माघार घेणं ही निवडणूक प्रक्रियेमधला एक भाग झाला। त्यानुसार अनेक उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। तर काही ठिकाणी निष्ठावंतांवरती पुन्हा एकदा नेहमीप्रमाणेच अन्याय झाल्याची बोंब आपल्याला सगळीकडे ऐकायला येत आहे। मुंबईतील चेंबूर भागामध्ये भारतीय जनता पक्ष, सध्या मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष हा जोरात आहे। भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांची भली मोठी रांग लागलेली आपल्याला पाहायला दिसून येते। अशा वेळेला भारतीय जनता पक्षामध्ये चेंबूरच्या 155 वार्डामध्ये जो वार्ड सहकार नगर, साईबाबा नगर, वत्सलाबाई नाईक नगर आणि ठक्कर बाप्पा कॉलनी अशा परिसरांत वेढलेला हा 155 वार्ड, या वार्डामध्ये 2017 मध्ये पूर्वी उद्धव ठाकरे यांचे शेट्टे, श्रीकांत शेट्टे नावाची उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले होते। परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावरती 2026च्या निवडणुकीच्या तोंडावरती या श्रीकांत शेट्टे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाने या श्रीकांत शेट्टे यांना आपल्या पक्षातील जे मूळ कार्यकर्ते आहे, जे निष्ठावंत कार्यकर्ते आहे, त्यांना डावलून या श्रीकांत शेट्टेला उमेदवारी दिली आणि त्यावर साहजिक असे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा भावनांना बांध फुटणं हे साहजिक आहे आणि त्यातून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली। या निष्ठावंत कार्यकर्त्यांची नावं जर आपण पाहिली तर आपल्याला दिसून येईल हा असंतोष भारतीय जनता पक्षामध्ये कशा पद्धतीनं पेरल्या गेलेला आहे। हा असंतोष फक्त एकट्या चेंबूरच्या 155 वार्डामध्ये नाही तर तो सार्वत्रिक ठिकाणी आहे आणि तो फक्त एकट्या भारतीय जनता पक्षामध्ये नाही तर इतरही सर्व पक्षांमध्ये तो आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, 155 वार्डामध्ये या श्रीकांत शेट्टे नावाच्या आयात उमेदवाराला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षामधले जे मूळचे कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये मग जयश्री खरात या माजी नगरसेविका आहे, शशिकला शंकर कांबळे आणि हर्ष साळवे ह्या मंडळींनी त्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केलेली आहे। अर्थात ही बंडखोरी निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत टिकते की मध्येच कुठेतरी ती गायब होते, माघार घेतात, हे सगळं आपल्याला दिसून येईल। आणि जर हे उमेदवार बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिलेच तर मग या बंडखोरांची ताकद किती याचंही उत्तर आपल्याला 16 जानेवारीच्या निवडणूक निकालांमधून दिसून येईल। परंतु या निमित्ताने एक प्रश्न असा निर्माण झालेला आहे की भारतीय जनता पक्षामध्ये हे जे 3 नावं मी घेतलेली आहे, जयश्री खरात आहे, हर्ष साळवे आहे किंवा शशिकला शंकर कांबळे आहे, ही जी नावं मी घेतली ह्यावरून असं दिसून येते की भारतीय जनता पक्षामध्ये मागासवर्गीय समाजावरती अन्याय होतो का, मागासवर्गीय कार्यकर्त्यांवरती अन्याय होतो का, याचे उत्तर मतदार देणार आहे। त्यावरती आपण भाष्य न करणं योग्य राहील। त्यावर तुर्तास इथंच थांबतो। जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।